श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला नवनाथ भक्तिसागर पारायण कसे करावे, त्याचे नियम आणि पूजा मांडणी याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमधून पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटेल. नवनाथ पारायण ज्या घरात होते त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे मानले जाते. अशा घरामध्ये दुःख, दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत. याचबरोबर करणीबाधा, संबंधबाधा, भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळते. म्हणूनच आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसागर या ग्रंथाचे पारायण अवश्य करावे. जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांचीच इच्छा आहे. मग तुम्ही अशा वेळी कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका. नियमांची चिंता करू नका. जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो. या व्हिडिओत आपण नवनाथ पारायण कसे करावे, त्याचे नियम कोणते, रोज किती अध्याय वाचावे, महिलांनी हे पारायण करावे का, पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन हे कसे करावे याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात. नवनाथ पारायण महिलांनी करावे का? तर नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव नाही. श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती हे पारायण करू शकते. करू शकते. तथापि काही महिलांना पारायण करण्यास संकोच वाटतो. पण यामागेही अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे मासिक धर्माशी संबंधित बंधने. मासिक धर्मादरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही. नवनाथ पारायण दरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचणे थांबावे लागते. पण याचा अर्थ असा नाही की या पूजेत सहभागीच त्या होऊ शकत नाहीत. महिला या काळात आरती, कथा, श्रवण आणि इतर धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यात कोणतेही बंधन नाही. त्याच्यामागचं दुसरं कारण आणि काय आहे ते म्हणजे त्यामागील कठोर नियम. काही महिलांना वाटते की पारायणाचे नियम खूप कठोर आहेत आणि ते पाळणे कठीण आहे. परंतु नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू शकतात, पण ते पाळणे कठीण आहे. परंतु नवनाथ पारायणाचे नियम कठोर आहेत का नाही, पण ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकवण्यास मदत करतात. म्हणूनच थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने हे नियम आपल्याला सहज पाळता येऊ शकतात. नवनाथ पारायण आपल्याला अनेक फायदे देणार आहे. पारायणामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि मन देखील शांत राहते. घरात तुमच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवनाथ पारायण मनापासून आणि श्रद्धेने केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात. नवनाथ पारायण करण्यास इच्छुकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करूनच पारायणास सुरुवात केली पाहिजे. पारायणाचे सर्व नियम आणि विधी भक्तीने पाळले पाहिजेत. पूर्ण पारायण काळात श्रद्धा आणि विश्वास ठेवायला हवा. पारायण करताना आपल्यातील नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्यात ठेवा. त्याचप्रमाणे नवनाथ पारायणाचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. जसे की ब्रह्मचर्य. पारायण काळात ब्रह्मचर्य पाळणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे घरात मांसाहार बनवू नये आणि कोणीही खाऊ पण नये. बाहेर जाऊन पण मांसाहार करायचा नाही. पारायणामध्ये आहार हा साधाच घ्यावा. कोणता आहार घ्यावा? दूध, पोळी, भाजी आणि फळे तुम्ही खाऊ शकता. त्याला कोणतंही बंधन नाही. फक्त बाहेरचं खायचं नाही. नॉनव्हेज बिलकुल खायचं नाही. पारायणामध्ये उपवास करणे काही आवश्यक नाही. उपवास नाही केला तरी चालेल. उपवास करावा असं काही तर बंधनही नाही. त्यानंतर झोपण्यासाठी रात्री चटई किंवा घुंगडीचा वापर तुम्ही करायचा आहे. गादीवर, बेडवरती झोपायचं नाही. वेगळ्या एकट्याने झोपायचं आहे. त्यानंतर पोथीचे वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवा आणि त्या जागेवर हलवू नका. पूर्ण पारायण झाल्याशिवाय पोथी तिथून हलवायची नाही. उचलून दुसरीकडे ठेवायची नाही. त्याच जागी जिथे तुम्ही पारायण करायला बसणार आहे तिथेच ती पोथी ठेवायची. जेव्हा तुमचं पारायण पूर्ण होईल, 3 दिवसाचं असेल, 7 दिवसाचं असेल, 9 दिवसाचं पारायण उद्यापन झाल्याशिवाय तिथून पोथी उचलून ठेवायची नाही. आणि दररोज सकाळी कपाळ, कंठ, छाती आणि पोटाला भस्म लावायचं आहे. त्यामुळे काय होतं, पोथी वाचताना मन विचलित होणार नाही. मन आपल्या इकडे तिकडे भटकत नाही.
पारायण काळात कोणाशी भांडू नये आणि मनात रागद्वेष कोणाविषयी ठेवायचा नाही. मन आपलं निर्मळ ठेवायचं. पोथी वाचून झाल्यानंतर पोथीला आणि महाराजांना सकाळ संध्याकाळ घरात बनवलेला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दररोज आरती करायची. सकाळी आणि रात्री आरती ही करायची. कोणती आरती करायची? गणपतीची, गुरुदेव दत्तांची, स्वामी समर्थांची आणि नवनाथांची आरती करायची. नियमित सकाळ संध्याकाळ आरती करायची. घरात आणि देवघरात नियमितपणे गोमूत्र शिपडायचं आहे. तुमच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा गोमूत्र घ्यायचं. गोमूत्र हे विकतचं घ्यायचं नाही, ते डुप्लिकेट गोमूत्र असतं. गोमूत्र कुठलं घ्यायचं? शुद्ध देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे. त्यानंतर पारायणाच्या आधी गायी, कुत्रे आणि भिक्षुकांना दान द्यायचं आहे. गायी आणि कुत्र्यांना चपाती पोळीचा घास द्यायचा. त्या काळात तुम्ही मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे की श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे. त्या काळात तुम्ही दुसऱ्याच्या घरात पाणी, कोणाच्या घरचं अन्नसुद्धा घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा भिक्षेकरी किंवा भिकारी जर आपल्या दारात आला तर त्याला आपण अन्नदान करावं, त्याला तृप्त करावं. कारण नवनाथ महाराज पारायण काळात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात. 3 दिवसीय, 7 दिवसीय, 9 दिवसीय पारायण यामध्ये किती अध्याय कसे वाचावेत याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये रोज एक अध्याय, चक्रीय पद्धत म्हणून एक अध्याय, त्यात रोज एक अध्याय वाचायचा आहे. 40 दिवसात 40 अध्याय पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर 3 दिवसीय पारायण, त्यातले अध्याय कसे वाचायचे आहेत? एक अध्याय 1 ते 13 पर्यंत वाचायचा. दुसऱ्या दिवशी 14 ते 26 वेळा वाचायचा. 3 अध्याय 27 ते 40 आणि त्यानंतर समाप्तीने उद्यापन विधी करायचा आहे. हा तिसऱ्या दिवशीच करायचा आहे. 7 दिवसीय पारायण, दिवस पहिला 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत. दिवस दुसरा 7 ते 12 अध्याय वाचायचे आहेत. दिवस तिसरा 13 ते 18 अध्याय वाचायचे. दिवस चौथा 19 ते 24 अध्याय. दिवस पाचवा 25 ते 30 अध्याय. दिवस 6वा 31 ते 36 अध्याय. दिवस 7वा 37 ते 40 अध्याय वाचायचे आहेत आणि याची 7व्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करायचं आहे. पुढील पारायण हे 9 दिवसीय पारायण आहे. त्यातला दिवस पहिला 6 अध्याय त्यात वाचायचे आहेत. दिवस दुसरा 5 अध्याय वाचायचे आहेत. दिवस तिसरा 5 अध्याय वाचायचे आहेत. दिवस चौथा त्यात सुद्धा 5 अध्याय वाचायचे आहेत. दिवस 5वा त्यासुद्धा 5 अध्याय वाचायचे आहेत. दिवस 6वा त्यासुद्धा 5 अध्याय वाचायचे आहेत. त्यानंतर दिवस 7वा त्यात 4 अध्याय वाचायचे आहेत. दिवस 8वा त्यात 3 अध्याय वाचायचे आहेत आणि दिवस 9वा त्यात 2 अध्याय वाचायचे आहेत. याचे 9व्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करायचे आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती म्हणजे नवनाथ महाराजांची पूजा कशी मांडायची. तर सकाळी लवकर उठून स्नान करा. स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र टाकायचं आहे, तसं जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर सकाळी स्वच्छ देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरात मधील जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मग त्यानंतर चौरंग मांडायचा आहे. त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरायचं. त्यावरती नवनाथ महाराजांचा फोटो असल्यास फोटो मांडावा किंवा फोटो नसल्यास स्वामींचा फोटो ठेवा. दत्त महाराजांचाही फोटो तुम्ही ठेवू शकता. पूजेची सुरुवात ही दिव्याच्या पूजनाने करायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याची पूजा करावी, त्याला फूल व्हायचे आहे. त्यानंतर ती दिव्याची पूजा झाल्यानंतर कलशाची मांडणी करून घ्यायची आहे. त्यामध्ये सुपारी, नाणं, हळद कुंकू, अक्षता टाकायच्या. त्या तांब्यामध्ये पाणी हे स्वच्छ शुद्ध असावं. त्यानंतर 5 विड्याची पानं ठेवावी. त्या कलशावर 5 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्या पानावरती 1 नारळ ठेवावा. कलशावरती हळद कुंकवाने आणि हळदीने उभ्या 5 रेषा काढाव्यात. नारळावरती कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे. जे तुम्ही त्या कलशावर जो नारळ ठेवणार आहे त्या नारळावरती कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे. कलशाची ही हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची. कलश मांडणी झाल्यानंतर कलशा शेजारी जोड पानावरती सुपारी, नाणं, हळकुंडाने बदाम ठेवावेत. देवघरातील गणेशाची मूर्ती तांबणामध्ये घ्या, त्याची पूजा करा. शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर गणपती अर्थविश्व पठण करून गणेशाला अभिषेक करायचा आहे.
त्यांना हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असल्यास एका ताम्हणामध्ये घ्या आणि अभिषेक करा. त्यांना गंध, अक्षदा, फुले वा दत्त महाराजांना आणि स्वामींना भस्म लावायचा आहे. त्यांना तुळशीची पाने व्हायची आहेत. नवनाथ महाराजांच्या आरतीचा पाठ करा. त्यांना नैवेद्य अर्पण करा. संध्याकाळी पुन्हा दिव्याची आणि कलशाची पूजा करायची आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला नवनाथ महाराजांसाठी नवनाथ पारायणासाठी जे काही साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते पूजेसाठी आणू शकता. 9 सुपाऱ्या, तांदूळ, नाणं, गंध, अक्षदा, फुलं, बेलपत्र, नारळ, हळद आणि कुंकू, अक्षदा, सुगंधी धूप, दिवा, तेल, नैवेद्यामध्ये काय काय नैवेद्यामध्ये उडदाचे वडे, खीर, पुरणपोळी, वरण भात, मुगाची खिचडी याप्रमाणे सगळं बनवायचं आहे. त्यानंतर नवनाथ भक्तिसागर ग्रंथ, आसन, तांबे, पाणी. त्यानंतर आता 9 सुपाऱ्यांची स्थापना कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. बघा तर चला तर मग. सुपाऱ्या शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर पंचामृत टाकून सुपाऱ्या पुन्हा शुद्ध पाण्याने धुवून 9 सुपाऱ्या अशा पद्धतीने तयार करून घ्याव्यात. त्यानंतर चौरंगावर 9 ठिकाणी थोडे तांदूळ आणि त्यावर 9 नाणी ठेवावी. प्रत्येक सुपारीला गंध, अक्षदा, फुलं आणि बेलपत्र वाहून हा मंत्र बोला आणि 9 सुपाऱ्या स्थापन कराव्यात. तो मंत्र काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. मंत्र पहिला, ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री गोरक्षनाथाय नमः. ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः. ओम श्री चैतन्य जलेंद्रनाथाय नमः. ओम श्री काफीनाथाय नमः. ओम श्री चैतन्य भरतहरिनाथाय नमः. ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः. ओम श्री चैतन्य अडमगनाथाय नमः. ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः. तरीही तुम्हाला मी हे मंत्र खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकेन, ते तुम्ही नक्की जरूर पहा. अशा प्रकारे प्रत्येक सुपारीची पूजा या 9 मंत्र बोलून करायची आहे. त्यानंतर चौरंगाच्या समोर स्वच्छ वस्त्रावर नवनाथ भक्तिसागर ग्रंथ ठेवायचा आहे. त्यानंतर ग्रंथाला हळद, कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर समई ही अखंड प्रज्वलित ठेवायची आहे, विझू द्यायची नाही. नवनाथ आणि दत्त महाराजांच्या फोटोची आणि स्वामी महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे. त्यानंतर फोटोला हार घालायचा आहे, फुलं व्हायची आहेत. अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करायची आहे. आणि रोज सकाळी संध्याकाळी नवनाथ भक्तिसागर ग्रंथाचे पारायण करायचे आहे. वाचन करताना तोंड पूर्वेकडे आणि नवनाथांचे आसन दक्षिणेकडे असल्याची खात्री करून घ्यायची आहे. आणि पारायणाची सुरुवाती संकल्प सोडून करायचे आहे. संकल्प कसा सोडायचा ते मी तुम्हाला सांगते. आपल्या उजव्या हातात पाणी, हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं घेऊन संकल्प करायचा आणि आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तुम्ही किती दिवसाचे पारायण करणार आहे ते बोलून ते पाणी त्या ताम्हणात सोडायचे आहे. आपण या व्हिडिओमध्ये नवनाथ पारायण कसे करायचे, त्याची पूजा विधी आणि त्याबद्दलचे महत्त्वाचे काही नियम आपण बघितले. नवनाथांचे पारायण करताना कुठल्याही प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात येऊ नयेत यासाठी माझा हा प्रयत्न आहे आणि त्यानुसार माहिती देण्याचे माझे लक्ष आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं माझ्या तोंडून जर केलं असेल तर त्याबद्दल मी माफीसुद्धा मागते. आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.